हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे पूर्वाचा बर्थडे आणि तिचं छोटंसं सेलिब्रेशन घरच्या घरी करायचं आम्ही ठरवलं आहे. त्यासाठी छोटंसं इथं म्हणलं एक केक आणला आणि घरच्या घरी सेलिब्रेशन करायचं ठरवलं, कारण भरपूर उशीर झालता आणि म्हणलं आज गुढीपाडव्याचा सण पण होता. तर म्हणलं कुठं घराला लॉक लावून बाहेर जायचं, तर म्हणलं घरच्या घरी एका दिवशी बर्थडे केलेला चांगलं वाटतंय, छान वाटतंय. रोज जरच्या वेळेस आता परवा दिवशीच ना ऋतूचा बर्थडे झाला आणि त्या दिवशीच बाहेर गेलतो आम्ही जेवायला वगैरे. तर म्हटलं रोज रोज पण चांगलं वाटत नाही बघा. तर मग इथं घरच्या घरी आम्ही त्यांचं औक्षण वगैरे असं दोघांचं पण करून घेतलं, कारण ऋतूचं तर त्या दिवशी झालं पण पूर्वा म्हणली दादा माझ्यासोबत बस. तर मग पोरांना काय म्हणलं आता चला चालतंय, दोघांचं पण करून घेतले. तर दोघांचं औक्षण वगैरे करून घेतलं इथं. तर पूर्वा आज किती खुश आहे बघा, कारण काय माहिती का, तिला ना दरवेळेस बड्डेला ना गिफ्ट म्हणून जीन्स टी शर्ट पॅन्ट असली कपडे असतात, पण ह्यावेळेस ना तिला ना पंजाब ड्रेसला आवडत होता, पण ती वापरात येत नसलं ना आपण घेत नाही पोरांना. तर ती म्हणली वापरात नाही आलं तर चालते माझ्या, पण मला ना आज पंजाब ड्रेसच घ्यायचं आहे, सलवार सूट असं. मग चालतंय. मग तिला जाऊन ड्रेस वगैरे आणला बघा. तर त्याच्यानंतर ना तिला मेकअप करायला जवळजवळ 15-20 मिनटं गेली असतील, 20 मिनटं. म्हणली मी माझं सगळं झाल्याशिवाय बड्डेचं काही करायचं नाही. तर तिचं सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर ना मग इथं एक छोटंसं असं सेलिब्रेशन आम्ही करून घेतलं. आणि जेवणासाठी ना बाहेर जायचं नाही म्हणलं मी, कारण कसं आहे माहिती का, आज गुढीपाडवा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला, तर मग बाहेर जायला चांगलं वाटत नाही ना, घराला लॉक वगैरे लावून. म्हणलं नको, आज सणाचं घरातच करूया आपण. आणि आता पहिल्यासारखं हॉटेलमध्ये तर कुठं काय सोय राहिले, कारण हॉटेलमध्ये ना गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे गॅस तिथं त्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना स्वयंपाक चुलीवर आहे काय का हॉटेलवर. तर म्हणलं आपली ऑर्डर पण लवकर भेटत नाही. आता ऋतूच्या बर्थडे दिवस काय झालं, किती वेळ वेट केल्यानंतर ना आम्हाला मग स्वयंपाक म्हणजे आमची ऑर्डर वगैरे भेटली आणि तिथं थांबावं लागतं. इतक्या वेळ तर घरी जेवण वगैरे करून आराम निवांत बसतोय आपण. आणि आज काय स्पेशलच आहे तसं, पण पुरणपोळी कटाची आमटी सगळं होतं. मग म्हणलं हिच्यापुरतं ना, हिला काय आवडते मग ती म्हणली थोडीशी पनीरची भाजी मागवायची मला. मग तिला थोडीशी पनीरची भाजी मागवली. आणि तिचं ना एकच आहे बघा, कारण एकदा केक कट केलं ना तिला ना जेवायला वगैरे नको असते. भाजी तर मागवली पण आता जेवायला नको म्हणते, कारण ती केकच कट करायचं तिला. आणि तिला असं म्हणायचं केक कट मी केलेलं आहे ना, ती स्टेटसला ठेवाय म्हणते ती, त्यासाठी केक कट करा म्हणते, केलेला व्हिडिओ घ्या. बरं चालते बे म्हणलं. तिचं आता काय पोरांना काय समजत नाही. मग घेतलं तिचं थोडंसं शूट आणि लगेच मग इकडे जेवणाची तयारी पण मला करायची होती, त्याला ताटे वगैरे वाढायची होती. तर आज ना भरपूर उशीर झालता, पण इथं बघा किती पसारा पडला. आता ती सेलिब्रेट केलेलं ना घरात पण केलेलं काय परवडलं नाही असं मला वाटलं, कारण एकदम असं सगळं ते काय उडवलेलं ते सगळं खाली पडले बघा. तर आता सगळं हीच मला साफ वगैरे करून मग जेवायला वाढायचं सगळ्यांना. तर पण मला काय वाटतं माहिती का, थोडा पसारा पडला तर चालते, पण घरी पण कधी कसं कधी कधी छान वाटते बरं का सेलिब्रेट करायला. दरवेळेस उठायचं आणि हॉटेलमध्ये जायचं ते पण काय एवढं बरोबर वाटत नाही. तर असं. आणि ना त्याच्यानंतर लगेचच ती म्हणली मी जेवण करणार आता, केक लय खाल्लाय मी, जेवण थोड्या उशिरा करणार आहे, तुम्ही करून घ्या. मग मी दादाने आम्ही जेवण वगैरे करून घेतलं, कारण मी तर पुरणपोळी बनवली होती, पण ती म्हणली मम्मी तू माझ्या बड्डेचं हीच खायचं आहे मी मागवलेलं. मग तिने मागवलेलं कसं बसं ते खाल्लंय मी, ते काय पनीरची भाजी वगैरे, कारण पुरणपोळी सोडून असलं ज्या गुढीपाडव्या दिवशी कोणालाच आवडत नसते, तरी पण पोरांच्या हट्टासाठी काय पण आपल्याला खावं लागते म्हणते ती, खरं आहे बघा. तर आता तिला तिला आवड म्हणून तिच्यासाठी मी थोडंसं खाल्लं. आणि ती गेल्यानंतर मग आमचं मी ऋतूने दोघांनी पण पुरणपोळी वगैरे घेतलं. मग तिनं शेवटी बड्डे असून पण तिने जेवण वगैरे काहीच केलं नाही बघा, कारण केकच एवढा खाल्ला ना की ती जेवणच केलं नाही. तर असा होता बघा आजचा छोटासा व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या